कथेचं नाव आहे तारांबळ. हिरण महादबाचा परपंच म्हणजे हातावरचं पोट व तीन भावांचं खाटल्यांचं घर. वडातून व्हायची चार कमवणारा हात आणि खाणारी डझनभर तोंड. तानातान वाढला आणि अशा तानातानातच घर फुटलं. 3 चुली झाल्या. तिघाच्या 3 चुली पेटल्या आणि महादबाच्या वाट्याला बैलाचं छपार आलं. 2-4 शेरड, 1 रेडकू, 2-4 पितळेच्या ताटल्या, 2-4 जर्मलची तांबी आणि एवढ्यावरच परपंच हिरान महादबाला सुरू करावा लागला. एवढ्यानं परपंच भागतोय वय. परपंचाला काय लागत नाही व. रोजगार केल्याशिवाय त्या कुटुंबाला पर्याय उरला नाही आणि म्हणून हिम्मतवान असणारी हिरा रोज जोडलेली लुगडी आणि फाटलाला शर्ट अंगात घालून रोज लोकांच्या बांधाला, कधी मोडणीला, कधी खोडणीला, कधी भांगलायला तर कधी कांद काटायला जायची. आणि पैलवान असणारा महादबा गडी अंगामध्ये फाटकी 3 बंडी घालून रोज लोकांच्या शेतामध्ये वजनाची आणि जोखमीची कामे करायचा. आठवड्याला रोजगाराचं पैसे यायचं. पैशावरती घराचं कुटुंब भागायचं आणि राहिलेलं 4 पैसे उद्या संसाराला लागतं म्हणून गाठीला बांधून ठेवायचं. असा परपंच चालू होता. पर एवढ्या काय परपंच म्हणजे एवढंच असतं का? 3 पोरं पोटाला. थोरला नाना 7-8 शेडे राखत होता. मधवा भारत रयत शिक्षण संस्थेमध्ये 12वीच्या वर्गामध्ये शिकत होता. आणि धाकटी बायडा 10वी पास होऊन सुद्धा शाळा लांब आहे म्हणून शाळा सोडून रेडकाचं मत झालेली राखत आई वडिलांना मदत करत होती. आणि मदत करता करता कुणाला काळजी नाही हो. नाती दुती लेक लग्नाला आलेली, वयात आलेली, कुणा बापाला ना आईला काळजी नाही. श्रीमंताला बी तीच काळजी आहे आणि गरीबाला बी तीच काळजी आहे की एकदा लेकीचं लगीन करून टाकलं म्हणजे डोक्यावरचं वजन कमी. फिरा भराळ पाठी उठायची, झाड लोट करायची, आंघोळ पाणी करायची, नवऱ्याला तापायला पाणी ठेवायची आणि सासू सासऱ्याच्या काळात आलेलं दगड गोट देवाऱ्यावरती देव लाल अस्त्रावरती पुजायची, भंडारा यायची, अगरबत्ती बोलून म्हणायची, भगवाना मायवा माझा हाय फाटका परपंचा, तारांबळ हाय माझी, पण सांधायचं बळ दे. लेक लग्नाला आली, चांगला जागा मिळू दे, चांगलं मागणं येऊ दे. हिराची बहीण मावस बहीण मुंबईला होती. ती हिराची मावस बहीण मुंबईवरनं सणासुदीला हिराला भेटायला यायची. तिची कापडं, तिचं दागदागिनं, तिचं मवाळ बोलणं, तिची मवाळ कांती, तिचं राहणीमान बघून हिराला वाटायचं माझ्या बी लेकीला असंच मागणं यावं, माझी लेक पंख्याच्या हवेला बसावी, माझी लेक मुंबई पुण्याला जावावी, माझ्यासारखं असलं रोजगाराचं जगणं माझ्या लेकीला येऊ नये. अशा विचारातच धबा 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 पाटाचीच भाकऱ्या बडवायची. आणि भाकऱ्या बडवत असताना गोदडीमध्ये झोपलेली हिराकडे नजर गेली. हिराच्या नाक टोचलं होतं. आता खडा घेईल मग खडा घेईल, तारांबळीतनं बनलंच नव्हतं. आणि लेकीकडे नजर गेली. बाप मुजुनी म्हणून लेकीनं बाबळीचा खडा नाकाच्या बोकामध्ये घातला होता. हिरानं ठरवलं रोजच जळतीये तारांबळ, काय नाही आज बाजार आहे, पगाराचा दिवस आहे, लेकीला सोन्याचा खडा घ्यायचाच. लेक 4 चौघात जायची. लग्नाला आलेली लेक कोणतरी बघल म्हणून 2 भगुलीत पाणी तापवलं, डबा डबा डोक्यावरून घातलं, फणीनं खसा केसाचा गुत्ता काढला आणि लांब केसाची गोप वेणी घातली. गंध पावडर टिळा लावला, चांगलं परकर फुलकर नेसवलं. स्वतः रोज फाटकं लुगडं घालणारी हिरानं चांगलं लुगडं घातलं. रोज बंडी घालणाऱ्या महादबानं 3 बटणी शर्ट, पायात लेंगाण, डोक्यावरती टोपी घातली. 3 माय लेकरं बाजारला गेली. आज पगाराचा दिवस होता. मालकाला भेटली, पगार घेतला आणि सोनाराच्या दुकानात गेली. सोनाराच्या दुकानात बायडाला नाकातला खडा घेतला, नाकातला खडा घातला. नाकातला खडा घातल्यावर सोनारांच्या आरशामध्ये बायडाचं रूप, अंगानं बांधे सुद्धा नीटनेटकी असणारे लग्नाला आलेल्या वयाची बायडा जणू काय पाषाणात कोरलेलं लिहिणं दिसत होतं. कुणाची बी नजर पडली तर बायडा म्हणजे खऱ्या अर्थानं लग्नाच्या वयात आलेली पोरगी होती. आणि दुकानात बाहेर पडताना गुलबा सावकाराची नजर या नवतीवरती पडली. एवढी सुंदर पोरगी कुणाची आहे बघत होतं तर महादबा आणि हिरा बाजूने चालली होती. गुलाब सावकार म्हणजे
लय रत्नपारखी माणूस, लय जणांची लग्न जमवली होती आणि लय जणांच्या मिटिंगा केल्या होत्या. त्यामुळं असलं रूप पाहून गुलाबाच्या मनामध्ये आलं की महात्माला विचारावंच. गर्दीतनं आडवा आडवा गेला आणि महात्माला राम राम केला. अरे महात्मा राम राम, कुठं चाललायस? महात्मा दचाकलाच आहे, एवढ्या मोठ्या सावकारांना आम्हाला नमस्कार घालावा म्हणजे काय? राम राम सावकार. बायडाकडे बघत गुलबा म्हणाला, का रे महात्मा, तुझी पोरगी बरे? होय माझीच पोरगी आहे, 10वी पास झाली, 2 वर्ष झाले, अजून चाललंय पर अजून काय, कुठं लग्न बिग्नाचं काय चाललंय, पर अजून काय चांगलं मागणं येत नाही. ये इकडे बाजूला. हिरा, महात्मा, बायडा आणि गुलाब सावकर दुकानाच्या सावलीला गेली, तंबाखू मळली आणि म्हटला का एवढी एवढी देखणी पोरगी घरात ठेवलीस वय? एवढी देखणी पोरगी म्हणतात त्या नवतीला लाज वाटली. बायडानं पाय खाली घातला आणि अंगठ्यानं माती टोकरायला लागली. हसून लाजली का लाजून हसली माहित नाही, पण तिचं रूप म्हणजे जणू काय सूर्यफूल. आणि गुलाब सावकर म्हटला, मी हे बघ माधबा, मी तुला लोकांची वाट दाखवत नाही, लोकांची घरं दाखवत नाही. अरे माझाच पुतण्या मुंबईवर आलाय सरकारी नोकरीला, आमचं लग्न बघायचं चाललंय. तुझा बोका आलत असला तर ये तू पोरगीला बघायला उद्या, असं म्हणतात. हिरा म्हणाले, आहो सावकर, तुमच्या खुटीला आमचा हात पोचतोय का? तुम्ही आम्हाला जमवून घेताय का? आम्ही रोजगारदार माणसं, तुम्ही सावकार माणसं, असं म्हणतात. गुलाब सावकर म्हणाला, अगर काकू, तिला तांदळाच्या गाठ्या असत्या त्या, बसून तर बघूया, भेटून तर बघूया, पसंती तर बघूया पोराची. पहिल्या घासाला खडा नको म्हणून हिरा म्हणाली, मग या उद्याच्याला. दुसऱ्या दिवशी जीप भरून त्या बैलाच्या छपरामध्ये असणाऱ्या घरामध्ये बायडाला बघायला माणसं आली. हिरानं पहाटच उठून घर सारवून काढलं होतं, सडा टाकून घेतला होता, कापड चोपड नीट लावली होती. बघता बघता माणसं दाखवायचा कार्यक्रम सुरू झाला आणि काल परकर पोलक्यात असणारी बायडा आज साडीमध्ये आणि चहा घेऊन आल्यानंतर सगळ्याच माणसांना बायडा खूपच आवडली. आणि जो मुलगा बघायला आला होता, दाढी कोरलेला, उंचपुरा, 80% केलेला, गोरा पान पोरगा बघून हिराच्या सुद्धा मनात आलं, माझ्या लेकीला हा नवरा किती सूट होईल. आणि जर जाईल लगीन जमलं तर माझी लेक मुंबईला जाईल. झापडा बायकांना तेव्हा मिटिंगला बसवायची पद्धत नव्हती. बायडा झापडाचे आडपदूर घेऊन मीटिंग मध्ये काय चाललंय बघत होती. आणि हा हा म्हणता त्यातला हिऱ्या एक केरुबा म्हातारा होता, ते म्हणला, अरे हाय पसंत का, कसं उगाच कशाला गुराळ गाळताय? एवढ्यात म्हणल्या, असली पोरगी पसंत नाही, पोराला इचरा. पोरगान मान खाली घातले, म्हणला, तात्या तुमच्या पुढे जातोय. पोराला पसंत पडली. आणि बायडाला विचारल्यावर बायडा काहीच बोलली नाही. बायडा खाली बघितलं, लाजून हसली का हसून लाजली कळलं नाही, पण तिचा होकार कळला. आणि हिरा केरुबा म्हातारा म्हणला, कशाला लांबवताय, मग बसाकीचा मो मिटिंग होऊ द्या. बसाकीचा मो मिटिंग म्हटल्यानंतर मिटिंग बसली, लग्नाची बोलणी सुरू झाली. ही सावकार पार्टी, ही मोठी पार्टी, शेत जमीनवाली पार्टी. महात्माला 1.5 एकर जमीन आणि ही ह्या त्याचा फाटका परपंचा. भाऊबंदकीतली माणसाला महादाला मातीत घालायचा नव्हता. त्याला आधीच कर्ज पाण्याचं बाहेर पडायचं होतं. एवढ्यामध्ये त्यातला एक माणूस म्हणला, महात्माचा थोरला बा म्हणला, हे बघा पाहुणं, तुम्हाला पसंत आहे, आम्हाला पसंत आहे, आम्ही नारळ घेऊन येऊ आणि पोरगी तुम्हाला देऊ. त्यातला एक तापट माणूस म्हणला, छा असं असतंय कुठं, रीत रिवाज काय, पोरगा मुंबईला आहे, सरकारी नोकरीला आहे, पोरगी फांक्याच्या हव्याला बसल, गादीवर झोपल, पेन्शन मिळल, मरेपर्यंत घोर नाही, बघा जमतंय का नाही तर चला रे उठा. लय माणसं आपल्या मागं लागली. ती पैशा पायी लगीन मोडते, हे हिराला कळलं. एवढं चांगलं लगीन आपल्या पैशा पायी मोडतंय, आपल्या गरीबा पायी मोडतंय. आपली पोरगी मुंबईला जाऊ शकणार नाही. हिराला कळलं. हिरा बाहेर गेली आणि हिरानं नजरेत पाण्यात टाकायच्या नावाला गेली आणि नवऱ्याला नजरेनंच खुलवलं, बाहेर बोलवलं. नवऱ्याबरोबर त्यांचा दत्तू मुकदमा आला आणि सांगितलं, कसं हो भाऊजी, वज काय उचलत दिसत नाही, काय करावं? महात्माचा हा जुडीदार होता आणि हा शेठ होता. म्हणला, हे बघा काकू, काळजी करू नका, जागा चांगला आहे, पोरगी हा मुंबईला जाईल, हा सरकारी नोकरी आहे, पैशा पाण्याचं कमी पडू देत नाही. मग तुमचा बोका आलत असलं तर द्या बाबा, कारण हल्ली कोणाच्या भानगडीत पडत नाही पोरगी जमावण्याच्या. पुन्हा काय झालं तर
तुमचा बोका हल्ला तर पैसे कमी पडू देत नाही. पैसे कमी पडू देत नाही म्हटल्यानंतर ही गरीब असणारी रोजगारी करणारी हिराच्या अंगामध्ये कुठून बळ आलं कुणाच ठावान गेली. गलास उचलता आणि थोरल्या देराला म्हणली, कशाला बघताय भाऊजी, फोडा सुपारी. सगळी माणसं दचकली. रोजगार करणारी बाई, काय हिंमत हिच्यात. जी ठरलं ते ठरलं आणि सुपारी फुटली. गंध तिळा झालं, पुरणपोळ्याचं जेवण झालं, लग्नाची तारीख ठरली. गाठीला बांधलेल्या पैशातून भांडी कुंडी आणि किडूक मिडूकच झालं. देण्या घेण्याचं सोन्या नाण्याचं कशानं देवावं, कुणाला मागावतं आणि त्याचं परत कशानं द्यावं. रात रात झोप लागना हिराला आणि माधवाला. एवढ्यामध्ये दत्तू मुकदम ऊसतोडी कामगाराचा मुकदम होता सर. आणि त्याची बुलेट गाडी गावात येताना दिसली. तेव्हा माधवाला लक्षात आलं की ह्यो टोळ्या भरायला आलाय, कोयती भरायला आलाय. तर माधवा हिराला म्हणाला, काय ग, आपण त्याच्यापेक्षा हात पसरण्यापेक्षा ऊस तुडीला गेलो तर. अगं ऊस तुडीला जायला घेतय कोण आपल्याला. अगं दत्तू मुकदम माझा जोडीदार आहे. 2-2 लाख रुपये उचलली ती पुरीचं लगेच आपसात होईल. लोकांचं वजन डोक्यावर राहायचं नाही. ना जर दत्तू मुकदमला बोलवून आण. थोरला नाना पळत पळत गेला. दत्तू मुकदमला बोलवून आणला. चहा पाणी झाली आणि नानानं बायडानं खुणावलं. बोलणी करायची. म्हणला, मुकदम पुरीचं लग्न थांबलंय, जमलंय, तुम्ही होता की मिटिंगला, पर राव खेच ना, लई महागाई वाढली आहे. अरे तुला म्हणलं होतं की मी मदत करेन. असली मदत नको गड्या, रोज झुरत बसायची. मी कोयतं घेऊन येतो, आमचं यंदा ऊसतोडीला घ्या आणि आम्हाला उचल द्या. अरे उचल तर उचल घे, तुला कमी पडू देत नाही. आणि असं करता करता रोजगार असं करता करता लगीन जमलं. लगीन थाटामाटामध्ये झालं. बायडा ट्रॅव्हल्स मध्ये बसून मुंबईला गेली. परंतु रोजगार कशानं करावा, रोजगाराचं पैसे कशानं फेडावतं, उचल कशानं फेडावी म्हणून सगळं काळजीत होती. 2 महिन्यानंतर तो टोळी त्या कारखान्यावरती जाणार होती. एवढ्यामध्ये जगू खोताच्या हिरीचा गाळ कॉन्ट्रॅक्ट, बोरिंग उडवलेला माल काढायचं कॉन्ट्रॅक्ट महात्माने घेतलं. म्हटलं 2 महिन्यात कॉन्ट्रॅक्ट उरकल, पुरीचं त्या बस्त्याचं तरी पैसे भेटलं. आणि बसता कॉन्ट्रॅक्ट घेतलं. आणि सदा बाबर हा बोरिंगवाला बोको पाडायचा आणि महात्माला वाती पेटवायचं, जोखमीचं काम द्यायचा. आणि ह्या जोखमीचं काम कुणी करत नसायचं. वात पेटवता जर चूक झाली तर सुरुंग उडून मृत्यू याची भीती होती. त्यामुळे हे जोखमीचं काम करत नव्हता. पण लिखीचं कर्ज फेडायसाठी, सावकारकी फेडायसाठी महात्माने जोखमीचं काम घेतलं होतं. आणि शेवटचा परस होता, शेवटची बोरिंग उडवायची होती. सदा बाबरांना पहाटेची हिअरिंग मध्ये बोकं घेतली आणि महात्माला बोलवला. महात्मा सुरुंग पेटव, आज आपल्याला हिशोब घ्यायचा आहे, म्हणजे तुला फॅक्टरीला जायला मोकळं. महात्मा सकाळीच हिरीवर गेला, काडतूस घेतली आणि बोकं पाडलेल्या भोकामध्ये काडतूस टाकली, वाळू कोंबली, तरवाडाचा पाला कुचला. हा म्हणता शिवारातली माणसं शिवारात आली होती. बोरिंग उडवताना दगड उडतील म्हणून सदा बाबरांना ट्रॅक्टर लांबपर्यंत नेला. हिरा पर्व आपल्या नवऱ्याला सकाळी कधी बोक भरायला गेलाय म्हणून वांग्याचं कालवण, दही आणि भाकरी ठेचा घेऊन आली होती. आता सुरुंग उडला की सुरुंग उडला की मालक जेवतल आणि काम संपल. हा माणसं पांगली. सदा बाबर ओढलं, लांब सारा लांब दगड उडतेले, सुरुंग फुटतोय, सुरुंग लांब सारा लांब. शिवारातली माणसं पर दगड कसा फुटतोय, आवाज कसा येतोय, कपड्या कशा उडत्या त्या म्हणून बघायला उगाच उत्सुक असायची. आणि सुरुंग सदा महात्मा हिरीमध्ये वाट बघत होता. सदा बाबराचे तोनी शिट्टी फुकली की सुरुंग पेटवायचा. आणि सगळी माणसं पांगलेली बघताच सदा बाबरानं तोंडानं शिट्टी फुंकली, इशारा झाला आणि महात्मानं सुरुंग पेटवायला सुरुवात केला. एक सुरुंग पेटवला का दुसऱ्या सुरुंगाला, दुसरा पेटवला का तिसरा पेटवला का चौथा, करत सर्व सुरुंग पेटवलं. हिरीमध्ये दुराचा कोंब झाला. आता चलाकीने पळून आलं नाही तर पहिला सुरुंग फुटणार. आणि महात्माला माहित होतं की पटकन बाहेर पळायला पाहिजे. आणि दुराचा कोंब झाला. महात्मा हिरीतून वर पळत असताना काय झालं कुणास ठाऊक. रोज महात्मा नित नेमानं काम करणारा महात्माचा त्या धुराच्या कोंबामुळे पायरी चुकली आणि महादेवा हिरीत कोसळला. दगडाची कपरी लागली, धीन सूर तुटली, बकर कापतात तसं चळा रक्त व्हायला लागलं. पण या रक्ताकडे बघायची वेळ नव्हती. इथंच आपण गाडलो जाईल म्हणून महात्मा पैलवान गडी पुन्हा त्या हिरीतून वर यायला लागला.
सगळेजण त्या हिरीच्या धुराकडं आणि त्या धुरातून हिरीतून वर येणाऱ्या महात्माकडे वाट बघत होती. एवढ्यामध्ये महात्मा वर आला. फिराचं नुसतं डोळं लागलेला मालक आपला कधी बाहेर येतोय. महात्मा वर आला अर्ध्यापेक्षा वर आला आणि हिरा म्हणा, ओ पळा की सुरून फुटल पळा. महात्मानं हात पालवला आणि बायकोला इशारा दिला, परंतु इतकं रक्त गेलं, अंधारे आल्या, गरगर चक्कर आली आणि महात्मा पुन्हा हिरीत कोसळला आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. जावं म्हटलं तर सुरून पटल, नाही म्हटलं तर महात्मा मरल. थोरला नाना म्हणला, ओ बापूला माझ्या वाचवा, पळा बापूला माझ्या वाचवा. माणसाने धरून ठेवला, तू कुठं जातोस आता? धडाम धूम सुरून फुटला. पहिला दणका झाला. झाडावरची पाखरं उडाली. तोंडातला घास, जनावरांच्या तोंडातला घास तोंडात टाकला. जनावर बी आवाजाकडे बघाली. माणसं कपड्या कशी उडाले ती बघायले. आणि इथं पाषाणाचं तुकडं होत होतं आणि हिराचं काळजाचं इकडं पाणी होत होतं. एका मागून एक सुरंग फुटलं गेलं. शेवटचा सुरंग फुटला. धावत पळत सगळी माणसं हिरीवर आली. त्या दगडांच्या कपड्यामध्ये रक्ताच्या थरळात महात्माचा देह पडला होता. माणसाने कसा बसा वर काढला, लिंबाच्या झाडावर आणला आणि आता 10-15 मिनिटांना जेवणारा मालक, मृत्यू झालेला मालक मांडीवरती घेतला. आणि हिरा म्हणाले, अहो धनी, गरिबीतून 2 जण ठिगळं शिवत होतो आपण, आता आकाशच फाटलं. आता मी कुठं शिव, कशाला हात लाव? कसा हो तुमचा पाय उचलला नाही धनी, कसा पाय उचलला नाही? आक्रोश केला. पंचकृषीमध्ये हा म्हणता बातमी पसरली. सगळ्यांना दुःख झाली. माणसं हिरीवरती आली. बघता दिवस मावता चिता रचली आणि भडागना दिला. 3ऱ्या दिवशी मातेला माणसं जमली. दोस्त, सज्जन, नातेवाईक, पंचकृषीतली माणसं. महात्माचा अरे महात्मा म्हणजे इमानदार गडी, महात्मा म्हणजे प्रामाणिक गडी, महात्मा म्हणजे गोड तोंडाचा गडी. सगळी जण मातेला आली हो. निवत पुजला, दगडा गुलाल टाकला. आता वाट बघायची ती कशाची? कावळा शिवायची. कावळा भरा यायचा, बसायचा आणि उडून दुसऱ्या झाडावर जाऊन बसायचा. कावळा यायचा, कावळा पिंडाला शिवना. 1-2 जाणकार मंडळी म्हटली, लगा आत्मा कुठेतरी गुतलाय गड्या याचा. कोण आलं नाही. तर जीवाचा कलिदा आणि जिच्यासाठी जीव धोक्यात घातला होता ते बायडा मुंबईनं यायला उशीर झाला होता. आणि सगळी माणसं म्हणते त्या लेक आली नाही व त्याची, म्हणून जीव गुतलाला दिसतोय. एवढ्यामध्ये हंबरडा फुटला. बापू करून बायडा पळतच आली. बायडा आदळत आपटत आली. बायडा धावत आली, आक्रोश कळत आली, खांद्यात आली आणि आईच्या मिठीत पडून म्हणली, बापू तुमची लाडी आली, बापू तुमची लेक आली, बापू मला भेटा की बापू मला बोला. अख्ख्या मातीला बसलेल्या माणसांची डोळं पाझरलं आणि तिच्या बरोबरच कावळा आला आणि पिंडाला कावळा शिवला. अहो दुःख ज्याचं त्याला. माणसं पांगली, मित्रमंडळी पांगली. 8 दिवस हिरानं अंतरून धरलं. अन्नाचा घास खाल्ला नाही की पाण्याचा घोट पिली नाही. डोळं उघडावं तर डोंगरा एवढी दुःख समोर दिसायची. या नानाचं लगीन कशाने करावं, भारतला शिक्षण करून पुण्या मुंबईला कसं पाठवावं, बापाचं सपन कसं पुरं करावं आणि बायडाच्या लग्नासाठी काढलेलं उचल कशानं फेडावी. एवढ्यामध्ये नानानं एक बातमी आणली आणि कसं बोलावं आईला. आई दुःखात आहे, आईनं अंतरून धरले, कसं बोलावं आईला. तरी बोलला. म्हटलं, आय अगं माणसं फॅक्टरीला चाललीत ग. होय ती फॅक्टरीला चालली, ते आपलं कसं ग उचलीचं काय करायचं? विचार केला माऊलीनं, विचार केला. आज जर आपण असं दुःख गिळून बसलो तर हे लेकरं रांकाला कशी लागतील आणि त्या पोरांचं कसं होईल. आपण त्या माऊलीनं दुःख कडू लिंबासारखं गिळलं आणि दुःखाची चादर सरकन फेकून दिली आणि सांगितलं, नाना चल जायचंय आपल्याला, तयारी कर. भारतच्या शिक्षणाचं काय करायचं? ज्या विहिरीमध्ये महात्माचा जीव गेला त्या जगोखोताच्या घरी माय लेकरं 2 जण गेली आणि सांगितलं, बापाचं सपान होतं शिकून मुंबई पुण्याला जायला, सरकारी नोकरी लागायचं. खोत एवढं सांभाळा पोराला आम्ही फॅक्टरीवर येऊस्तवर. आणि जगोखोताने एक शब्द सुद्धा बोलला नाही. राहू द्या गेला का माझ्या हिरीत जीव गेला, राहू द्या माझं मी बघतो शिक्षणाचं. भारत रे शिक्षण संस्थेमध्ये इथं राहिला आणि फॅक्टरीला ही माय लेकरं गेली. नारळ फुटला आणि सपासप ऊस तोडायचं काम सुरू झालं.
या झिटीमध्ये, परपंचच्या झिटीमध्ये, दुःखामध्ये सपासप ऊस तोडत होते, मोळा बांधत होती आणि रात्री अपरात्री ट्रॅक्टरच्या गाड्या भरायला यायची. ती ट्रॅक्टरच्या गाड्या भरत होती आणि पैसे फिटत होतं. वाड्यावरती परपंच चालला होता, भारतला पैसे पाठवलं जात होतं. तारांबळ चालली होती, परंतु हळूहळू ओसरत चालली होती. कारखान्याचा पट्टा पडला, ही मंडळी घरी आली. 12वीचा निकाल लागला, भारत 12वी परीक्षा पास झाला. पोलीस भरतीचा फॉर्म निघाला, पोलीस भरतीचा फॉर्म भरला आणि भारत एक कोणताही प्रकारचा क्लास लावला नाही, कोणती अकॅडमी लावली नाही. माझ्या आई बापानं माझ्या परपंचासाठी रक्त आटवलंय, माझ्या बापानं माझ्या परपंचासाठी जीव ओतलाय. अंतरीची प्रेरणा निर्माण झाली भारतमध्ये आणि एक ही अकॅडमी लावली नाही की क्लास लावणार नाही. भला पाटे उठायचा आणि सडकणी पळत सुटायचा, माघारी पोराचं बनील पिळावं एवढा व्यायाम करायचा आणि रात्र दिवस अभ्यास करायला लागला आणि करता करता पोलीस परीक्षा पास झाला आणि नाशिकला प्रशिक्षण केंद्रामध्ये भारत गेला आणि मुंबई पोलीस दलामध्ये दाखल झाला. ही बातमी गाववाल्यांना आणि पंचकृषीला कळली. लोकांनी बॅनर लावले, हो बॅनर. आणि हिरा जेव्हा बॅनर बघायला लागली तर घराला डोळं सांडायला लागलं. म्हणजे धनी तुम्ही पाहिजे होतं हो बॅनर बघायला. लेखानं नाव कमी होतं आपलं. तुमचा ह्याच्या बाजूला बॅनर असतं तर किती बरं झालं असतं. त्यांनी गावातल्या मंडळींनी सत्कार सोहळा ठेवला, सभापतींना बोलवलं, मराठी शाळेच्या समोर सत्कार सोहळा सुरू झाला आणि सगळी पंचकृषीतली गावातली माणसं जमली आणि पोलीस वेशात बसलेला भारत बघून हिराला अभिमान वाटायला लागला. माझ्या कष्टाचं चीज केलं लेकानं, बापाच्या कष्टाचं चीज केलं लेकानं. आणि निवेदकानं भारतचं नाव पुकारलं की पोलीस दलामध्ये दाखल झालेला भारतनं हा सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचा आहे. भारत एकटा सत्कार स्वीकारण्यासाठी गेला नाही हो. जे आई वडिलांनी कष्ट केलं होतं, रक्त आटवलं होतं, त्याची जाणीव होती त्या गरीबाच्या लेकराला. सरळ भारत गेला आणि बायकामध्ये बसलेल्या आईच्या हाताला धरलं आणि सांगितलं, चल मी तू असल्याशिवाय सत्कार घेणार नाही, हे तुझं फळ आहे, हे तुझ्यामुळे मी झालोय. आणि आईला आणला सगळ्यांच्या समोर, सत्कार स्वीकारला, आईचं उर्द भरून आलं की माझ्या लेकानं माझ्या कष्टाचं चीज केलं. आणि स्टेजवर बसल्यावर अनेक माणसं भाषण घेताना मातबाचं नाव काढायची आणि हिराचं हृदय उफाळून यायचं आणि हिरा मनातली मनात होती, अवधनी तुम्ही पाहिजे होता अवधनी. पोरानं परपंचाचं सोनं केलं धनी, तारंबळ हाटली धनी आपली, तारंबळ हाटली व तारंबळ हाटली. धन्यवाद.